नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे मटकीची उसळ। मटकीची उसळ आपण एक वेगळ्या पद्धतीत तयार करणार आहोत। एकदम मस्त मसालेदार चटपटीत जशी तुम्हाला आवडते तशीच आज आपण तयार करणार आहोत। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे भिजवलेली मटकी, छान आपण भिजवून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ केलेली आहे। इकडे बघा टमाटर आहे कट केलेले, कांदा, काकडी, कोथिंबीर, 1 वाटी शेव घेतलेली आहे, लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, आपलं साधं मीठ, 1 निंबू आणि 2 पापड आपण भाजून घेतलेले आहे। तर हे बघा ही भिजवलेली मटकी आपल्याला आता थोडं गॅसवर गरम करून घ्यायची आहे। तर इकडे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन सुद्धा गरम झालेला आहे। तर यामध्ये आता आपण थोडं तेल सोडणार आहे, 1 चमचा। थोडंसं जिऱ्याला थोडं परतून घेऊया। आता हे जिरं झालेलं आहे। आता यामध्ये आपण मटकी सोडूया। यामध्ये आपण थोडीशी हळद सोडूया आणि थोडं मीठ। बाकीचे मसाले यामध्ये आपल्याला सोडायचे नाही। तर हे बघा यामधलं जे पाणी होतं ते छान आटलेलं आहे आणि जेमतेम फक्त आपण 2 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया। तर हे बघा छान आपण 2च मिनिटं याला वाफलून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला साहित्य सोडायचं आहे। यामध्ये आपण याच्या आधी फक्त मीठ आणि हळदच सोडलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही। लाल तिखट आपल्या आवडीनुसार, चाट मसाला, काळं मीठ आणि पापड। थोडं मीठ सुद्धा आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। आता सर्वात शेवट कोथिंबीर आणि निंबू। तुम्हाला जर आवडत नसेल निंबू तर नका सोडू, यामध्ये तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। तर हे बघा आपण सर्व साहित्य यामध्ये सोडलेलं आहे। आता याला सर्व मिक्स करून घेऊया। छान सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे बघा आपली चटपटीत मसालेदार उसळ तयार झालेली आहे। एकदम सोप्या
आणि साध्या पद्धतीमध्ये. बघा मैत्रिणींनो, झाली की नाही आपण केलेली उसळ झणझणीत तयार. तर तुम्ही सुद्धा अशी झणझणीत उसळ तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. आणि आपली ही रेसिपी, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.